कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय तांदूळाची खीर। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच तांदळाची इथे मी मिक्सर जार मधून अशा प्रकारे भरड करून घेतलेली, जास्त जाडे नाही आणि बारीक नाही। आपल्या खीरीसाठी लागणारे साहित्य तर चला आता मी इथे खीर बनवण्यासाठी सुरुवात करते। तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप मी इथे टाकून घेतले आणि आपण जे मिक्सर जार मधून तांदळाची भरड करून घेतलेली होती ती मी या तुपावर टाकून घेतलेली। आपल्याला काळजी घ्यायची, गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही आणि छान प्रकारे ही भरड इथे खरपूस भाजून घ्यायची। तर खीरीसाठी तुम्ही एक तर इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरू शकता। या तांदळांची खीर छान तयार होते। आता बघा खरपूस असं आपल्याला ही जी तांदळाची भरड आहे ती छान प्रकारे आपल्याला इथे भाजून घ्यायची। गॅस मंदच ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही, ते करपू द्यायचं नाहीये। तर पितृपक्षात तुम्ही अशी खीर नक्की करून बघा, चवीला खरंच उत्तम लागते। तर चला बघा, मी आपल्याला ही भरड भाजायला साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपल्याला लागणार आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। बघा 1-1.5 मिनिटानंतर आपले जी भरड होती त्याला छान प्रकारे इथे तूप सुटलेलं आहे आणि ती फुलून गेलेली तुम्हाला इथे दिसतच असेल। आता आपली ही भरड छान प्रकारे आपली भाजून झाली, ती मी इथे साईडला ठेवते। आता आपल्याला ती शिजवून घ्यायची। तर मी इथं गॅसवर दुसरा पॅन ठेवला आणि एका साईडला मी गरम पाणी करून घेतलेले होते, त्यामधून अर्धे पाणी मी त्या पॅनमध्ये टाकले। पाणी गरम असतानाच त्यामध्ये मी जी थोडेसे आपल्याला खीर आहे तर जास्त नाही, 1 चिमूटभर आपल्यात गोड पदार्थ आहे म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचे, म्हणून मी थोडेसे चिमूटभर मीठ त्या पाण्यामध्ये टाकून घेतले। आता पाणी गरमच आहे, त्यामुळे आपण जी भरड गार करायला ठेवलेली होती ती आपल्याला आता त्या पाण्यात टाकून घ्यायची, म्हणजे एक प्रकारे ते आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची। तर डायरेक्ट दुधातही शिजवू शकता, पण माझी ही पद्धत आहे खीर करण्याची। तर बघा आता ती जी भरड होती मी ती पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला ती शिजू द्यायची। एक साधारणतः 3-1 मिनिटानंतर बघा जी आपली ती बासमती तांदूळची भरड होती ती छान प्रकारे, म्हणजे जास्त नाही पण 70% इथे शिजून झालेली आणि उरलेली 30% ती आपल्याला दुधामध्ये शिजवायची। तर इथे मी अर्धा लिटर दूध साईडला आधीच तापवून ठेवलेले होते, ते दूध मी त्यामध्ये टाकून घेतलेले। आता आपल्याला उरलेली जी भरड 70% शिजलेली आहे, पण आपल्याला 30% दुधामध्ये छान प्रकारे मऊसूत अशी ती शिजवून घ्यायची। आता मी चमच्याच्या साहाय्याने ते छान प्रकारे एकजीव करून घेते आणि आपल्याला छान प्रकारे याला उकळी आणून घ्यायची आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं धरून घ्या, आपल्याला ती शिजवून घ्यायची। तर बघा तुमच्या लक्षात येईल। आणि ही खीर तर साधारणतः मी 4 ते 5 जणांसाठी होईल अशा प्रमाणात बनवलेली। तर बघा आपल्याला 4-1 मिनिटं होऊन गेलेले, 4 ते 5 मिनिटं धरून घ्या। आता मी इथे चेक करते आपला जो तो तांदूळाचा रवा भरड जी असेल ती कितपत शिजलेली। तर बघा इथे ती बोट चेपी झालेली आहे, म्हणजे छान प्रकारे शिजून गेलेली। तर आता ती पुन्हा मी मंद गॅस केला आणि दुसऱ्या साईडला गॅसवर ठेवली। आता पुन्हा आपल्याला इथे मी पॅन ठेवला, तोच आपला जी भरड मी ज्याच्यामध्ये परतून घेतली तोच पॅन मी ठेवला आणि उरलेलं जे 2 चमचे तूप होतं ते मी पॅनमध्ये टाकून घेतले। तूप आपले छान प्रकारे वितळून गेल्यानंतर आपण आपल्या खीरीसाठी जे ड्रायफ्रूट ठेवलेले होते ते आपल्याला त्यावर परतवायचे। तर इथे 4 ते 5 जणांसाठी मी खीर बनवते, त्यानुसार मी इथे ड्रायफ्रूट घेतले, बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चारोळी, काजू, बदाम आणि पिस्ता याचे मी काप करून घेतलेले। आता हे सर्व आपल्याला त्या तुपावर टाकायचे आणि पुन्हा मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे, म्हणजे फक्त यांचा ओलसरपणा जाण्यापुरते। जे फ्राय करून आपण घेतो ना तर ते ड्रायफ्रूट खीरीमध्ये खरंच छान लागतात। तर तुम्ही अशा प्रकारेच करा। आता हे आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले, मी पुन्हा खीर इकडच्या साईडला दुसऱ्या बर्नरवर ठेवून घेतली आणि आता आपल्याला ती खीर पूर्ण तयार होऊन गेलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी तांदूळाची भरड किंवा रवा असल्यामुळे त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर इथे मी 1 वाटी साखर टाकली, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आणि साईडला मी जे गरम दुधात केसर टाकून ठेवलं होतं ते बी मी या खीरेमध्ये मिक्स करून घेतलं आणि आपले काजू बदाम मी ते छान प्रकारे खरपूस भाजले होते तेही आता खीरेमध्ये टाकले। बघा तुम्हाला खीर लगेच दिसू शकते किती छान दिसते। आणि शेवटी मी त्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर 1 चमचा टाकून घेतली। इथे छान प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे। 4 ते 5 जणांसाठीचे हे प्रमाणे तुम्ही जास्तीचंही वाढवू शकता। अशा प्रकारे तुम्ही खीर नक्की करून बघा। इथे आपली आता खीर
तयार झालेली आहे. मी ती एका बाउलमध्ये काढून घेते आणि अशी खीर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही खीर कशी झाली. माझ्या चॅनलवरची तांदूळाची खीर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद.